महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शरद पवार काल त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। काँग्रेसने दावा केलेला होता काँग्रेसला राज्यसभा मिळावी अशी त्यांची इच्छा होती, तर ठाकरेंची शिवसेना सुद्धा आग्रही होती। पण काँग्रेस हायकमांडकडून आदेश आल्यानंतर शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला काँग्रेसने आणि आता शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। शरद पवारांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। कालच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, त्यामुळे ते स्वतः विधिमंडळामध्ये उपस्थित नाहीयेत। सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन अर्जावरती त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातील आणि त्यासाठीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। महाविकास आघाडीकडून शरद पवारांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। संजय राऊत, सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे हे सगळेजण विधिमंडळामध्ये उपस्थित आहेत आणि राज्यसभेसाठी शरद पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याची चर्चा देखील सातत्याने राज्यामध्ये होताना आपण पाहिलेली आहे। शरद पवारांच्या नावासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आग्रही होता, तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील सातत्याने दावा केला जात होता राज्यसभेच्या जागेवर। पण काँग्रेस हायकमांडकडून आदेश आल्यानंतर शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला। महाविकास आघाडी एकत्रच आहे अशी पोस्ट संजय राऊतांनी केलेली होती आणि आता शरद पवारांनी अर्ज भरलेला आहे। तर संजय राऊत यांनी भाजपवरती टीका केलेली आहे। काही वेळापूर्वी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। शिवसेनेकडून 2 उमेदवार देण्यावरून राऊतांनी टीका केलेली आहे। शरद पवारांविरुद्ध उमेदवार देण्यावरून संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। रोहित टिळक आणि ज्योती वाघमारे यांच्या नावाची शिवसेनेकडून चर्चा आहे। शरद पवारांसमोर महायुतीकडून उमेदवार दिला जातोय, शिवसेनेकडून हा उमेदवार दिला जातोय। रोहित टिळक आणि ज्योती वाघमारे यांच्या नावाची चर्चा होतीये आणि त्यावरून संजय राऊतांनी भाजपवरती टीका केलेली आहे। महाविकास आघाडीच्या पारड्यात 1 जागा आहे, शिवसेनेकडे 1 जागा आहे, राष्ट्रवादीकडे 1 जागा आहे, भाजपकडे 4 जागा आहेत। जर आणखी 1 उमेदवार जास्त दिला गेला तर ही निवडणूक पुन्हा एकदा चुरशीची होऊ शकते आणि तशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे, कारण शिवसेनेकडून रोहित टिळक जे काँग्रेसचे आहेत त्यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाऊ शकते आणि ज्योती वाघमारे या देखील अर्ज भरतील अशी सध्या चर्चा आहे। महाराष्ट्र में हुआ था वैसे बिहार में नहीं होता, धोखा हो रहा है। देखिए, भारतीय जनता पार्टी हमेशा इस प्रकार का खेल हमेशा करता है। भाजप नेहमीच अशा प्रकारे राजकारण करते अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवरती टीका केलेली आहे। शरद पवार यांच्यासमोर उमेदवार दिला जाणार आहे आणि तो शिंदेंच्या शिवसेनेकडून दिला जाईल अशी चर्चा आहे। ज्योती वाघमारे आणि रोहित टिळक हे 2 नावं सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडून चर्चेत आहेत। शिंदेंची शिवसेना 2 उमेदवार देईल अशी चर्चा आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती संजय राऊत यांनी ही टीका केलेली आहे। भाजप नेहमीच अशा प्रकारचे खेळ करते असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे संजय राऊत यांचा संताप पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। दरम्यान शिवसेनेकडून अजूनही अधिकृत कोणत्याही उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाहीये, घोषित करण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे क्षणागणिक उत्कंठा वाढत जाते की शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार। संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे, कारण का शिंदेंच्या शिवसेनेकडून 2 उमेदवार रिंगणात उतरवले जातील राज्यसभेच्या अशी चर्चा आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीसमोर हे एक मोठं आव्हान कदाचित उभं ठाकू शकतं। त्यामुळे संजय राऊत यांनी ही टीका केलेली आहे की भाजप नेहमीच अशा प्रकारे खेळ करत असते। ज्योती वाघमारे आणि रोहित टिळक अर्ज भरण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। महायुतीकडून शरद पवारांच्या समोर उमेदवार दिला जाईल अशी चर्चा आहे। कालपर्यंत चर्चा होती,
जर महाविकास आघाडीचे उमेदवार शरद पवार असतील तर भाजप त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही आणि त्यांच्या व्यतिरिक्त जर कोणता उमेदवार उभा राहणार असेल तर भाजप आणखी एक उमेदवार देईल. पण भाजपची जी 4 नावं आहेत त्या व्यतिरिक्त भाजपकडून आता आणखी कोणताही उमेदवार नाहीये. पण शिंदेंच्या शिवसेनेकडून आणखी एक उमेदवार दिला जाऊ शकतो अशी चर्चा सध्याच्या घडीला आहे आणि त्यासाठी रोहित टिळक आणि ज्योती वाघमारे या दोघांची नावं आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल